फोटो घेऊन गेला नको व्हिडिओ घेऊन आला एका किकात. अरे अरे झाली झाली यातून अर्ध घर केलं असतं पुरं पांढरं पांढरं राहिलं असतं. तर दोस्त आता मी वावरामध्ये आलो आणि वावरामध्ये भेटल्यामुळे दोन सोबती दोस्त आता मी एवढं मोठं पेंडखं बांधलं जरूर आहे, पण हे उचलतं होते का नाही होतात हे पता नाही. तर नमस्कार, मी मसाला तुमच्या हवा लॉग म्हणून दोस्तो कसे तुम्ही सर्व ठीक असाल मस्त छान दोस्त होता. तर दोस्त आता टाइमला 5:09 वाजून आले दोस्त सकाळीचे आणि आता पाणी गरम होऊन राहिलं आहे हंड्यामध्ये दोघं निघून आला खालतून. दोस्त आता मी चालला आहे वावरामध्ये तुरा आणण्यासाठी गाडीवर, कारण की पेनकी तर बांधायला लई टाइम लागेल. तर गाडीवर बनवून घेऊन येतो असं मोठी पेनकी चांगले. तर आणि थॅल्सीमा रुमाल पण हरपली होती, मी बोरांना गेलो होतो. ह्या खिशामध्ये मी पैसे टाकले आणि ह्या खिशामध्ये रुमाल टाकायला गेलो, रुमाल खालतं पडून गेली शाळेत. तर तुरा आणण्यासाठी लागून मला एक रस्सी बांधाले आणि एक रस्सी लागन गाडीवर कसाले. दोन रस्त्या लागत दोस्त. रस्त्या पाहिजे पहिले त्या पाहिजे मग मी वावरात. तर आता मला दोन रस्त्या भेटल्या. हे एक कापूसच्या गठ्ठाणासाठी होती ही वाली आणि हे होती येले कपडे सुकासाठी. ते कपडे वर टाकते की नाही वलीवाली त्यासाठी हे बांधली होती. सोडवायला गेलो होतो तर डोऱ्यामध्ये कचराच गेला, लाडला लागला डोरे कचरी. तर आता हे दोन रस्त्या भेटल्या तर चला जाऊया वावराकडे. तुम्हाला दावीन का कसं काय करावं लागते म्हणून सैनी. तर दोस्त आता मी वावरामध्ये आलो आणि वावरामध्ये भेटल्यामुळे दोन सोबती बारीक बारीक त्याला भूक लागली नेले सकाळी सकाळीच. मी पोळी काही आणली नाही. चला वावराकडे चला. तर दोस्त आता मी आलो वावरामध्ये मायावाल्या पेनका बांधासाठी. तर मागे मागे ही सोबती बी आली. चला रे चल रे पुढं पुढं चाल पुढं चाल पुढं चाल. अबे खायचं नाव आहे ना, पुढं चाल ना तू. चला चला मस्त आहे. ह्या आहे आपल्या टुराट्या. यायचे बांधायचे आपल्याला पेनकं एक मोठं जात. पेनकी बांधण्यासाठी रस्त्यात आणल्या नाही तर पेनकं एक मोठं जात बांधून सायाने. तो थांबणार आहे थोडासा 2 मिनिट. त्यासाठी काही नाही मग खाले. तर आता पटकन बांधत असतो. मग मला जायचं आहे रुमाल पाहासाठी. मी त्याची बोरं खाली गेलो होतो. बोरं मतलब खासाठी खिसा खाली केला आणि खाटं पैसे ठेवले होते. खाट मी ना रुमाल ठेवायला गेलो, रुमाल पडून गेलो दोस्त. हे भा कसे आहे जिडवा होय का तर पता नाही. तर आता मी पहिले हे असे रस्ते हातून टाकली आणि मग आता असे रस्तो टुराट्या मग एक मोठा पेंडकं बनवतो दोस्तो. तुम्हाला दावी मी कसा पेंडकं बांधायला लागते मोठावाला. तुला काय आणलं रे बापू? संत्र्याच्या फोतल. कुठे घेऊन गेला संत्र्याच्या फोतल घेऊन? कुठे चालला तू? पहिले काही वृत्ती का वृत्ती तर पता नाही. मी वरचं नाही गेलो वानेर बारीकचं मागं. का खोंडाला इथं? हां का खोंडला तू इथं? का खोंडाला हां भेऊ लागते. का खोंडाला बारीकशी. दिसाले हा पहाड असा वाटते का किती मोठा आहे आणि हे बांधल्याच्या पण एवढसा होऊन जाईन बारीकसा. माझा बांधतो यायले. आता मी एवढं मोठं पेंडखं बांधलं जरूर आहे. हे उचलतं होते का नाही होतात हे पता नाही. त्याच्या पहिले आपण उचलायच्या पहिले रुमाल पाहून जेतो. मी थोडंसं बोरी खाली गेलो होतो मंगानी, मतलब मंगानीमध्ये 2 दिवसा पहिले. तर आता मी आलो ह्या बोरी खालतं. ह्या बोरी खाला आलो तुम्ही थायसी बोरं खासाठी. हे 2 बोरी जे आहे जे गोळा आहे मस्त पड्या. पण जेब खाली करायसाठी मी नाही का ह्या जेबमधून मागच्या जेबमध्ये रुमाल टाकली होती. मागच्या जेबमध्ये रुमाल गेली का नाही गेली तर मला हे मालूमच नाही. शाळेत वावरत गेली पण वावरत काही दिसून नाही राहिली. जाऊ दे ते गेली तेव्हा घरी. दोस्तो म्हणते ठिकाणी एक वेळा हातातून चीज जे गेली ते दुबारा वापस भेटत नाही आणि समय बी तसाच आहे. एवढ्या हातातून समय गेला दुबारा वापस येत नाही. आता जाऊ दे हरपली तर हरपली. तर मी चाललो आहे वापस. आता पेनक्यापाशी पेनका उचलणं होते का नाही होत हे मला नाही मला काढून तर घेतलं मोठ्या हिमतीनं. हा वापस आलो मी आता पेनक्यापाशी. आता उचलून पाहतो उचलणं होते का. तर हनुमंताचं नाव घेऊन आणि ते बिचारे भुकीची गेले तर कसे खेळून राहिले पन्नीनं. तर दोस्त हनुमंताचं नाव घेऊन उचलून तर आणलं इथं. तर आता ठेवतो गाडीवर. बांधणं झालं पाहिजे पटकन. तर दोस्त आता फायनल झालं बांधून. तर चाललो आता मी घराकडे घेऊन सैनी गेले. हे हालजील झालं गाडी बी डोलते. मग 2 साईडला 2 केले धागे. एक ह्या साईडला केले आहे त्या साईडला केले. ह्याला टोळून इकडे यासाठी केलं आहे कारण की इकडं थोडंसं पसार आहे आणि इकडं बारीक आहे म्हणून सैनी. इकडे डिक्की आहे, डिक्कीच्या हिशोबानं ते तिकडं घसरणार नाही. आता आपल्या रॅम्पेरीवर सवार झाला दोस्तो. त्याच्या पेनका घरी ते आणलं पण गाडीची जे सीट आहे का त्या सीटवर असे गड्डे पडले होते. बरं झालं का ते सीट फाटली नाही. तर फाटली असते का नाही लई शिवा खा लागले असते मला. आणि वरतून हे मी ना गाडीवर बांधून आणलं का नाही तर इकडले सिंधे हे अर्धे लोकाला सिंधे इकडले मा साईडले होते. तर हे याले सिंधे भेवच होतं का कोणाला लागून नाही जाय म्हणून आहे. पण तरी कसं ना कसं आणलं घरी. दोस्तो तुमच्या अंदाजाने हे किती पेनक्याचे असन मला कमेंटमध्ये जरूर सांगा दोस्तो. तर इको आता गाडी चालू करून दाखव. हा एकाच किकत एका किकत. अरे अरे झाली जाऊ दे मग घरी. दोस्त आता टाइम उडाला आहे 12:30 वाजून राहिले आहे लगभग. मतलब 20 मिनिट झाले आहे 12 वाजून शाळेने. आणि आता रील पाहत होतो आणि फेसबुक व्हिडिओ पाहत होतो मूवीची क्लिप थोडी बहुत. ते पाहता इंटरनेट खतम झालं दोस्तो. आता बोर लागून राहिलं. तर आता कसा दिवस हे करायचा म्हटलं तर प्रॅक्टिकल आहे थोडी बहुत हे कम्प्लीट करून घेतो
आणि आता मी पुशअप मारून पाहत असतो का मी पुशअप किती मारू शकतो म्हणून सह्याने. 1 2 4 तर दोस्तो माझ्या फक्त 10 पुशअप मारणं झाले, 10 नाही 12 पुशअप मारणं झाले दोस्तो. मी प्रॅक्टिस काय केली नव्हती, तर मी सोचलं आहे की मी आता रोज 12 पुशअप मारायचे, की हे बॉडीसाठी बी मतलब फिट बी राहते माणूस थोडंसा. तर आता हे तर एक काम झालं, आता दुसरं काम आता हे प्रॅक्टिकल कम्प्लीट करून घेतो. तर मला कॉलेजमधून भेटले आहे पुरे लिहायला प्रॅक्टिकल 26, तसं 26 म्हणून मी ना 14 लिहिले तर फक्त 14, आणि त्याच्या बाद आता लिहायचे अजून सह्याने 12. कंप्लीट झाल्याच्या बाद अजून देते का तर पता नाही पुरे, म्हणजे पुऱ्यामध्ये अजून काही देते का तर मालूम नाही. दोस्त आता मला प्रॅक्टिकल लिहिता आला थोडासा त्रास, मी ना कम से कम 5 प्रॅक्टिकल लिहिले आणि चित्र नाही काढले, फक्त लिहून राहिलो. चित्र बातमी काढी एक खट्टे. तर आता तारखेला थोडासा आराम करून घेतो. आता 2, तर आता आई येऊन सोप्याची मान अकडली अरे हात का तोंडावरच्या. दोस्त मी आता घरी आलो, सोप्यानं दवाखाना केला होता आणि मग मी कपडे शिवून सह्यांनी आणले घरी. 1 नंबर शिवले दोस्त, फक्त थोडेसे पैसे जास्त घेतले शिलाईचे, 50 रुपये एक पॅन्ट घेतला. मी चाललो आहे सोजी आणण्यासाठी, सोजी बनवून आणायची याचीवाली गावच्या चक्कीवर. आजच्या म्हणजे काय फायनल तर अजून अर्ध घर केलं असतं, पुरं पांढरं पांढरं राहिलं असतं. सरावण सरावण सरावण. दोस्तो आजच्या व्लॉगमध्ये फक्त इतकंच. तर भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय बाय दोस्तो.